नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता चांदेकर कुटुंबियांनी खूप मोठी कसोटी पार केलेली आहे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं जर झालं तर राहुलला फायनली जेल झालेली आहे त्याच्या केलेल्या कृत्यामुळे. आणि आता त्या गोष्टीमुळे घरामध्ये खूप असं शांत शांत वातावरण आहे. सगळ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. म्हणजे नाराजी फक्त रोहिणी आणि नैनामध्ये आहे, बाकी घरात सगळे शांत आहे. कारण घरात सगळ्यांना माहिती आहे की राहुलला उगाच शिक्षा झालेली नाहीये. आता घरात खूप शांततेचं वातावरण आहे. म्हणजे अगदी कोणीच कोणाशी बोलत नाहीये. सगळे आपापल्या धुंदीत आहे, आपापल्या तंत्रीत आहे. म्हणजे सगळ्यांचे तोंड उतरलेले असतात. कोणीच खात पण नसतं. कलाने सगळ्यांना वाढून दिलेला असतो ब्रेकफास्ट, पण तरी सुद्धा कोणी खात नसतं. तर दुसरीकडे आता ही सगळी शांतता असते आणि हे बघवत आता म्हणजे कलाला काही बघवत नसतं. हे बघत आता कला लगेच म्हणजे ती पण नाराजच असते. आणि कारण तिने केलं ते काही चुकीचं नसतं. सो ती आता लगेच किचन मध्ये जाऊ लागते. तितक्यात आता आबा म्हणतात कला. तितक्यात कला मागे वळते आणि लगेच आबांजवळ येते. आबा आता म्हणतात की म्हणजे आबा सगळ्यांनाच म्हणतात की कसं आहे ना, दिवसाची सुरुवात म्हणजे नवी सुरुवात. आता जे घडलं त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप मोठा हादरा बसलेला आहे. या घरात राहुल लहानाचा मोठा झाला. ज्या मुलाला अंगाखांद्यावर खेळवलं तो असा वागला तर जरा वाईट वाटणारच ना. मला कळतंय सगळ्यांच्या मनात काय चाललंय ते. जे काही घडलं ते खरंच सगळंच खूप धक्कादायक होतं. पण असो, आता आपण ते दुःख सारून पुढे जायला हवं. कारण तो जे काही वागला ती त्याची दुर्बुद्धी, दुसरं काय. पण याच्यासाठी आपण इतरांच्या आनंदावर विरजण कशासाठी टाकायचं, नाही का. इतक्यात आता रोहिणी हे ऐकताच थोडी शॉक होते आणि म्हणते की म्हणजे मला कळलं नाही डॅड. तेवढ्यात आता आबासाहेब म्हणतात की म्हणजेच या सगळ्यामध्ये या मुलीची अनामिकाची पहिली मंगळागौर राहून गेली. म्हणजे अनामिकाला पॉइंट आउट करून आबासाहेब हे सांगत असतात सगळ्यांना. आबासाहेब म्हणतात आता बाकी सगळ्या सुनांची मंगळागौर जशी झाली तशी अनामिकांची सुद्धा मंगळागौर पहिली मंगळागौर होणार आहे. म्हणजे पहिल्या 2 सुनांची जशी मंगळागौर झाली पहिली, तशीच अनामिकाची सुद्धा आपल्याला करायची आहे. त्यामुळे मला तुमच्या चेहऱ्यावर, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे, असं आबासाहेब बोलत असतात. आबासाहेब म्हणतात चला हसा बघू. कला तू पण हस. तेव्हा आता सगळ्यांना आबासाहेब हसायला सांगतात. सगळे आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल आणतात आणि नाराजी सगळीकडून निघून जाते. इतक्यात आता रोहिणीची नाराजी मात्र काही गेलेली नसते. ती आता संतापून नाश्ता न करता तशीच आपल्या खोलीत रागाने निघून जाते. आणि आता ती जात असताना रजनी तिला बोलते सुद्धा, वंच हो थांबा वंच. तितक्यात आता रोहिणी न ऐकता तशीच वरती चढत चालली, म्हणजे पळत वरती निघून जाते रागात. तितक्यात आता आबासाहेब म्हणतात रजनी जाऊ दे तिला, साहजिक आहे तिचं. आता जे काही झालंय त्यामुळे तिची काय मानसिकता झाली असेल हे तिलाच माहित. मी बोलून बघेल तिच्याशी. बस तू. बरं ते सगळं जाऊ दे. काय अनामिका, तुझी पहिली मंगळागौर आहे, साजरी करायची आहे ना. तेव्हा आता अनामिका म्हणते आबा मंगळागौर. यावर रजनी म्हणते अहो म्हणजे काय आबा, करायचीच आहे आपल्याला तिची मंगळागौर. आता गेल्या वर्षी कलाची आणि नैनाची पण तर पहिली मंगळागौर झाली, मग आता यावर्षी माझ्या सुनेशी नको का. नक्की करायची आपण हिची मंगळागौर. काय ग अनामिका. यावर आता अनामिका म्हणते बापरे. अनामिका म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो, कारण तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन असतात. ती बापरे म्हणते आणि आता सरोज म्हणते अगं यात बापरे सारखं काय आहे, खूप मजा येते त्यात. सरोज खूप एक्साइटमेंट मध्ये सांगते घरातला असो, समाजातला असो, नाहीतर कामाच्या ठिकाणचं टीमवर्क जर शिकायचं असेल तर मंगळागौर खेळताच आली पाहिजे. आणि हे खेळ उत्तम निभावणारी स्त्री स्वतःचं घर, घरातली माणसं, बाहेरचं काम आणि स्वतःचं अस्तित्व याची उत्तम सांगड घालू शकते. उगाच नाही पूर्वापार या म्हणजे परंपरेने या गोष्टी साजऱ्या होतात. नथिंग इज ओल्ड फॅशन. आणि या सगळ्या गोष्टींमागे आजचा काही ना काही संदर्भ दडलेलाच असतो. यावर रजनी म्हणते हो अगदी बरोबर आहे. आणि एकत्र येऊन धमाल करायला कुठचाही दिवस चांगलाच असतो की. आबा तुम्हाला आठवतंय का, माझ्या पहिल्या मंगळागौरच्या वेळेला माईंनी आणि सरोज बहिणींनी किती मस्त फुगडी घातलेली होती. किती वेळ चालली होती त्यांची फुगडी. माई म्हणजेच त्यांच्या दोघींच्या सासूबाई, रजनी आणि सरोजच्या सासूबाई, आबांची वाईफ, लेट वाईफ, म्हणजे त्या वारलेल्या आहेत. ओके. सो आबा म्हणतात की अगं फुगडीच नव्हे, जिम्मा सुद्धा खूप छान खेळले होते. अगं फोटो आहेत माझ्याकडे. सगळे आता खूप आनंदाने बोलत असतात. सरोज म्हणते की मला तर अगदी काल परवा घडल्यासारखंच आठवतंय आबा. तुम्हाला आठवतंय का, रजनीच्या गृहप्रवेशाच्या वेळी ही रेडिओमध्ये काम करणारी मुलगी आणि नेमक्या वेळेला हिला उखाणा सुचेच ना. त्यावर आता रजनी म्हणते काय हो बहिणी तुम्ही पण, असं झालं म्हणजे पहिलीच वेळ होती ना माझी उखाणा घ्यायची म्हणून. पण बरं झालं ना माईंनी पटकन माझ्या कानात उखाणा सांगितला होता, असं म्हणत आता खूप हसू लागतात. आणि सरोज खूप एक्साइटमेंट मध्ये जुन्या गोष्टी सांगत असते तिच्या सासूबाईंच्या. सरोज म्हणते हो ना खरंच, अशा प्रसंगाच्या वेळी माईंची खरंच खूप आठवण येते.
म्हणजे इथे सरोजचं माईंच्या टुवर्ड्सचं अफेक्शन आपल्याला दिसतं. सरोज म्हणते म्हणजे माईंची आणि माझी कायम पार्टनरशिप असायची मंगळागौरीमध्ये. किती सुंदर दिसायच्या त्या. त्यांचं ते मऊशार रेशमी हिरवगार लुगडं, त्यानंतर कपाळावर चंद्रकोर, नाकात मोत्याची नथ, त्यांचे ते दागिने, सगळं त्यांना अगदी शोभून दिसायचं नाही. सरोज खूप अशी मायेने आठवण काढत असते. आणि आता आबासाहेब भावूक झालेले असतात. हे सगळं बघून कला मनोमन विचार करते की सरोज मॅडमचं हे वेगळंच रूप बघायला मिळालं आज. त्या म्हणजे वरून बघता एवढं प्रॅक्टिकल आणि शिस्तबद्ध आहेत, पण घर म्हटलं की त्यांचं किती प्रेम आहे सगळ्यांवर. चांदेकर मध्ये हा गुण यांच्याकडूनच आलेला असणार आहे. म्हणजे थोडक्यात आता सगळ्या जुन्या आठवणींना आता उजाळा देण्याचं काम हे सगळे करत असतात. इतक्यात आता सरोज म्हणते की मी पण काय बोलत बसलीये, आबा मला मीटिंगला जायचंय, मी निघते. ठीक आहे असं म्हणत आता सरोज लगेच आबांचा निरोप घेऊन आपल्या खोलीत जाऊ लागते. आणि म्हणजे ती तिच्या खोलीतूनच ऑफिसचं काम करत असते वाटतं. सो ती आता जेव्हा जाते तेव्हा लगेच कला तिला जाताना बघते सरोजला. आणि कला तोच विचार करते की सरोज किती सगळ्यांमध्ये मिळून मिसळून गेली. म्हणजे सरोज मॅडम किती अफेक्शन आहे फॅमिलीबद्दल. म्हणजे त्या कधी असं दाखवत नाही त्यांच्या प्रॅक्टिकल स्वभावामुळे, पण खरंच असं कलाला मनोमन वाटत असतं. इतक्यात आता आबासाहेब जेव्हा न्यूजपेपरमध्ये बघतात तेव्हा ते म्हणतात, अरे बापरे हे बघा हे काय आहे. आबासाहेब म्हणतात वा रे वा. इतक्यात कला म्हणते काय झालं आजोबा. इतक्यात आबासाहेब म्हणतात की अगं आपण इतक्यात मंगळागौरीचा विषय काढला होता ना, आणि बघ मंगळागौरीचा इथे जाहिरात आलेली आहे, बघा बघा असं म्हणत. आता आबा सगळ्यांना दाखवू लागतात ती जाहिरात जी काही असते ती. कला आता ती जाहिरात वाचत असते आणि आपल्या वाचून झाल्यानंतर तो न्यूजपेपर कला लगेच रजनीला देते. रजनी सुद्धा आता ती जाहिरात बघते. रजनी म्हणते अय्या कला, अगं केवढी मोठी स्पर्धा आहे ही. कला म्हणते की हो ना, अहो काय धमाल येत असेल तिथे. यावर सरोज म्हणते की हो ना अगदीच, मला काय म्हणायचंय आपण भाग घेऊया का याच्यात. यावर आता कला खूप एक्सायटेड होऊन बोलते, रजनी मॅडम तुम्ही अक्षरशः माझ्या मनातलं बोललात, खूप खूप मजा येईल, खूप मजा येईल असं. आता यावर रजनी म्हणते की हो अनामिका, अगं नशीबवान आहेस तू, तुझी पहिली मंगळागौर अगदी दणक्यात साजरी होणार आहे बघ. अगं अख्खं कोल्हापूर असेल तिकडे माहितीये. आता म्हणजे घरात सगळे खुश असतात, हसणं खेळणं बागडणं चाललेलं असतं. आबासाहेबांना आता जेव्हा रजनी न्यूजपेपर देते परत तेव्हा आबासाहेब म्हणतात अरे वा हे बघा इथे पुढे काय लिहिलेलं आहे, या मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये जी सासूसुनेची जोडी जिंकेल तिला सोन्याचं पैंजण बक्षीस म्हणून देणार आहेत. तेव्हा कला म्हणते बाप रे. इतक्यात आता रजनी सुद्धा म्हणते की अगं बाई. इतक्यात आता नैना खूप एक्सायटेड होते आणि नैना लगेच आबासाहेबांच्या हातून न्यूजपेपर घेत म्हणते की बघू 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 इकडे बघू, कुठे दिलंय, कुठे कुठे सोन्याचं पैंजण, सोन्याचं पैंजण असं. आता न्यूजपेपरमध्ये ती जाहिरात वाचता वाचता नैना म्हणते वा सोन्याचं पैंजण. म्हणजे खरं तर सोन्याचं पैंजणचा लोभ असतो नैनाला, म्हणून ती खूप एक्साइटमेंटमध्ये वाचत असते. आणि आता ती न्यूज वाचताच नैना मनोमन विचार करते, वाव सोन्याचं पैंजण, असे तर मला पैंजण करायचेच होते आणि हे पैंजण सोन्याचंच पैंजण आहे. नाही 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 नाही, इकडे मला जिंकलं पाहिजे आणि त्या स्पर्धेत कलाच्या विरुद्ध उभं राहून तिला हरवायची सुद्धा संधी मला मिळणार आहे. आता दोघी गोष्टी माझ्या मनासारख्या घडणार आहेत. आता मीच जिंकणार आहे. असंही या कलाची लायकी तरी आहे का सोन्याचं पैंजण घालायची. यावर आता कला म्हणते ताई मग तू सुद्धा भाग घेशील ना. यावर आता नैना म्हणते ऑब्व्हियसली सगळ्यात पहिले मीच भाग घेणार. आबा मी यात नाव कधी नोंदवू सांगता का मला जरा. आता नैनाला असं एक्साइटमेंटमध्ये बघून आबासाहेब थोडेसे भारावतात आणि म्हणतात नैना तुझ्या त्या पारंपरिक खेळासाठी एवढा उत्साह, म्हणजे मंगळागौरच पावली म्हणायची. असं म्हणत आता सगळे हसू लागतात. तर दुसरीकडे अनामिका अस्वस्थ असते. आता हसता हसता आबांचं लक्ष अस्वस्थ झालेल्या अनामिकावर जातं आणि आबासाहेब म्हणतात काय ग पोरी तुला काय झालं. यावर अनामिका अवघडत म्हणते की आबा मला ना फारशी माहिती नाहीये याविषयी आणि म्हणजे काही आयडियाच नाहीये. म्हणजे मला आपल्या संस्कृती बाबतीत रिस्पेक्ट आहे नक्कीच, पण मला खेळताच येत नाही ना, त्यामुळे मी भाग घेऊन काहीच उपयोग होणार नाही आपल्याला. आता असं अनामिका बोलते. यावर आता रजनी म्हणते अगं असं काय बोलतेस, तुला मजा येईल बघ. एकदा खेळायला सुरुवात केलीस ना की दरवर्षी तुला मंगळागौर कधी येते याची वाट बघत बसशील तू, तुला ओढ लागून राहत जाईल. अगं काही कठीण नसतं त्याच्यात, मी शिकवेन तुला. तेव्हा आता अनामिका म्हणते बरं चालेल. यावर आता कला म्हणते की बरंच मी जर आलेच आईलाही कळवते घरी, म्हणजे आता मंगळागौरीची स्पर्धा आहे असं म्हणाल्यानंतर आई पहिले तिथे हजर होईल. आलेच असं म्हणत आता कला तिच्या बेडरूम मध्ये जाऊ लागते. म्हणजे थोडक्यात घरातलं वातावरण आता बऱ्यापैकी नॉर्मल आणि सकस होत असतं. कला तिच्या खोलीत निघून जाते आणि आबासाहेब म्हणतात की ही मंगळागौरीची स्पर्धा म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये काहीतरी मोठाच उत्सव आहे असंच वाटायला लागलंय काय. असं म्हणत आता सगळे खूप हसू लागतात. नैना म्हणते हो ना खरंच. तर दुसरीकडे आता
खरेंच्या घरी. इकडे सकाळी सकाळी दिनकरराव न्यूजपेपर वाचत बसलेले असतात डायनिंग टेबलवर आणि संगीता किचनमध्ये असते. इतक्यात काजल तिथे येते आणि म्हणते, खरे बाई पटकन चहा द्या हो, मला उशीर होतोय, लवकर द्या. यावर आता संगीता चहा गाळता गाळता म्हणते, हो हो देते. संगीता चहाच गाळत असते. आता संगीता बिचारी खूप वैतागलेली असते. संगीता म्हणते, कंटाळा आलाय मला तर नुसता आयुष्याचा, सकाळी सकाळी 30 कामं. म्हणजे संगीताची थोडक्यात चिडचिड होत असते. आता संगीता चिडचिड करता करता चहाचे कप त्या डायनिंग टेबलवर आणून ठेवते आणि म्हणते, घ्या. उठल्या उठल्या 30 सगळी कामं करायची, 30 सकाळी सकाळी तोंडा बघायची. असं वाटतं ना आयुष्यात काहीतरी असं दणदणीत घडलं पाहिजे, काहीतरी असे मज्जा अशी आली पाहिजे. म्हणजे आता संगीता जेव्हा असं सांगते तेव्हा हिला म्हणजे काही कळत नसतं. म्हणजे थोडक्यात हिला खूप हसायला येत असतं काजलला पण आणि दिनकरला पण. दोघंही खूप हसत असतात. आणि म्हणजे बिचारी संगीता स्वाभाविक आहे, तिचं रोजचे घरातले तेच कामं करून ती बिचारी कंटाळलेली असते. तिला वैताग आलेला असतो खूपच. आणि आता ती त्याबद्दलच चिडचिड करत असते. दिनकरच्या चेहऱ्यावर तर प्रश्नचिन्हच असतं. आता संगीता लगेच म्हणते, जाऊ दे, काय आता माझ्या नशिबात कुठे ते, सकाळी सकाळी उठा, 30 कामं करा आणि तेच यांचे तोंड बघा. सॉरी, म्हणजे संगीता आता जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा दिनकर काजलला म्हणतो, काजल तुझ्या आईला असं मध्ये मध्ये काय होतं ग? यावर आता काजल म्हणते, काही नाही हो, ती ना अगदी मस्तपैकी ना एकदम बोर झालेली आहे. आता काजल चहा पिऊ लागते इतक्यात तिचं लक्ष न्यूजपेपरवर जातं आणि काजल न्यूजपेपर बघते. त्यात तिला मंगळागौरीची जाहिरात दिसते आणि आता काजल जोरात ओरडते, खरे बाई इकडे या, पटकन इकडे या. बरं आता संगीता म्हणते, काय ग, काय झालं? आता काजल म्हणते की अहो या ना, असं म्हणत आता संगीताचा हात धरत त्या डायनिंग टेबलकडे इकडे काजल तिला ओढून आणते आणि म्हणते की अहो या हो इकडे, बसा 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 वर इथे बसा, लवकर बसा, हे बघा आपल्याला सापडलंय सॉलिड आणि दणदणीत. असं म्हणत आता काजल लगेच तो न्यूजपेपर जो आहे तो हिला दाखवते संगीताला आणि त्या न्यूजपेपरमधली जाहिरात दाखवू लागते. आता न्यूजपेपरमधली ती जाहिरात बघत ही खूप अशी छान आनंदात झुमून उठते संगीता. ती खूप खुश होते. ती म्हणते, अरे वा, जगात भारी, कोल्हापुरात मंगळागौरीची स्पर्धा आहे. माझा मंगळागौरीचा खेळ म्हणजे खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. मी पण आता माझं नाव देणार आहे. यावर आता दिनकर म्हणतो, तू नीट वाचलं नाहीस का ती जाहिरात? अगं काय म्हटलंय त्यात? सासू सुनेंचा जोडा पाहिजे त्या स्पर्धेमध्ये. यावर आता लगेच संगीता बिचारी प्रश्नात पडते आणि म्हणते, असं कसं? आता कुठून आणायची सून? काय हे आता मी कशी काय करणार आहे मंगळागौर? असं कसं चालेल? आपल्याला एक मुलगा पण झाला नाही, असं कसं चालणार आहे? आता संगीता ढमकन असं बोलून पडते एक्साइटमेंटमध्ये आणि काजल हसू लागते. यावर आता दिनकर म्हणतो की अगं संगीत काय बोलतेस तू, आवर स्वतःला. यावर आता संगीता म्हणते, खरंच आपल्याला जर एक मुलगा असता तर सून पण आली असती, मग मी पण गेली असते तिच्यासोबत मंगळागौर खेळायला, पण कशाचं काय आणि कशाचं काय. आता संगीता तोंड पाडून बसते. इतक्यात आता संगीताला काहीतरी सुचतं आणि संगीता म्हणते, अहो मी काय म्हणते, मला एक आयडिया आलेली आहे, पण एक मुलगा, म्हणजे असं संगीता पुढे काही बोलेल इतक्यात दिनकर म्हणतो, अगं लेकींच्या पोराबाळांना खांद्यावर घेऊन खेळवायची वेळ आलेली आहे आपली संगीता, आणि तू काय बोलतेस हे तुला कळतंय का? संगीता बिचारी तिच्या एक्साइटमेंटमध्ये बोलत असते आणि म्हणजे त्यांचा असं विनोद चाललेले असतात. तर दुसरीकडे आता कला तिच्या खोलीत येते वरती आणि वरती आल्यानंतर ती फोन घेते तिचा आणि लगेच तिच्या आईला फोन करू लागते, म्हणजे संगीताला फोन करते. इकडे आता लगेच संगीता बसलेली असते आणि फोन वाजू लागतो. इतक्यात आता संगीता म्हणते, बघा बरं कोणाचा फोन आहे. तितक्यात दिनकर म्हणतो, अगं कलेचा फोन आहे. हे कळताच संगीता लगेच दिनकरच्या हातातून फोन हिसकवते आणि म्हणते, अरे वा, कलेचा फोन, आणा इकडे आणा. असं म्हणत आता संगीता जेव्हा फोन उचलते तेव्हा लगेच काजल तिला म्हणते की आई फोन स्पीकरला टाका. तेव्हा आता संगीता फोन उचलते आणि फोन स्पीकरला टाकते. संगीता लगेच बोलते, हॅलो कले. तितक्यात तिकडनं कला म्हणते, हॅलो आई, अगं आजच्या पेपरातली मोठीच्या मोठी जाहिरात बघितलीस का तू मंगळागौरीच्या स्पर्धेची? यावर संगीता म्हणते, हो मग पाहिली तर, पण मी कशी करणार आहे मंगळागौर? मला कुठे आहे मुलगा, आणि मुलगा नाही म्हणून सून पण नाहीये. आता संगीता हे सगळं बोलत असते दिनकरकडे बघत. आता यावर कला म्हणते, आई अगं आम्ही सगळ्या बायका भाग घेणार आहोत मंगळागौरीच्या स्पर्धेत. यावर आता संगीता म्हणते, हो चांगलंय, तुला खूप कामं असतील ना ग, तुला मदतीला काजलला पाठवू का? काजू चा कलाताईला मदत करायची, आणि हो घरात आज जायचं नाही हं त्यांच्या, जे काही मदत असेल ती बाहेरच्या बाहेर करायची. म्हणजे असं आता संगीता बोलत असते. आता कला हे सगळं ऐकते आणि म्हणते, ठीक आहे मग ये तू गुंड्या, मी तुला तसा मेसेज करते. बरं आई तू सुद्धा ये मंगळागौरीच्या खेळाच्या ठिकाणी, मज्जा करू.
यावर आता संगीता म्हणते हो हो मग येते की, असं म्हणत आता दोघी जणी फोन ठेवतात. आता संगीता फोन ठेवल्यानंतर खूप खुश होते. संगीता खूप अशी नाचू लागते. ती म्हणते अरे वा वा वा, जाणार जाणार, मी अगदी मंगळागौरीचे खेळ खेळायला जाणार, म्हणजे आता खूप दणदणीत गोष्टी होणार, असं म्हणत आता संगीता लगेच उठते आणि किचनमध्ये नाचत नाचत जाऊ लागते. आणि तिथे ठेवलेलं एक लाटणं उचलते आणि लगेच मंगळागौरीचा खेळ खेळायला लागते. ते लाट बाय लाट समथिंग काहीतरी असतं, सो ते खेळायला लागते लगेच. आणि तिची ती नाचायला लागून जाते. इतक्यात आता दिनकर म्हणतो की काजल, अवघड आहे ग हे, खरंच हे प्रकरण खरंच खूप अवघड आहे. दुसरीकडे आता कला फोन ठेवल्यानंतरून बोलत म्हणजे स्वतःशीच म्हणते, बिचारी आई, सून नाहीये म्हणून किती रुसली आहे, पण आता खुश असेल तिला मी हे सांगितल्यानंतर, असं म्हणत आता कला लगेच खाली जाऊ लागते. पण इतक्यात कलाला काहीतरी सुचतं. कला जागे थांबते आणि म्हणते की पण सरोज मॅडम माझ्यासोबत स्पर्धेत भाग घेतील का, काय करू, चांदेकरलाच विचारते, असं म्हणत आता कला पुन्हा फोन घेते आणि चांदेकरला फोन लावू लागते, म्हणजे अद्वैतला फोन लावते. दुसरीकडे आता अद्वैत कारमध्ये असतो. अद्वैतची गाडी म्हणजे तो स्टॉप करतच असतो. इतक्यात त्याचा फोन वाजतो आणि आता तो फोन बघतो तर कलाचा फोन असतो. आता तो सीट बेल्ट त्याचा सोडतो आणि कलाचा फोन उचलतो. तो आता बोलू लागतो फोनवर, हॅलो बोला खरे. यावर आता कला म्हणते, चांदेकर ऐक ना, कोल्हापुरात ना एक खूप मोठी मंगळागौरीची स्पर्धा होणार आहे, ज्यात सासूसुरांनी भाग घ्यायचा आहे. सरोज मॅडम माझ्याबरोबर भाग घेतील का रे. यावर अद्वैत हसत म्हणतो, आई, आईला असलं काही स्पर्धा वगैरे आवडत नाही, ती नाही भाग घेणार. यावर कला म्हणते, हो मला माहिती आहे त्यांना हे असलं सगळं आवडत नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी भाग घ्यावा. यावर आता अद्वैत म्हणतो, अगं शक्यच नाही, अशक्य. यावर आता कला म्हणते, अरे अशक्य काय, जमेल त्यांना. यावर अद्वैत म्हणतो, अगं ती माझी आई आहे, ती सगळं काहीही करू शकते, पण या गोष्टी ती करणार नाही, या गोष्टीत वेळ घालू नकोस तू, ती काही करणार नाही. यावर कला म्हणते की तू असा आधीपासूनच असा मूर्खासारखा वागू नकोस हा चांदेकर, आधीपासूनच असं नाही नाही म्हणू नकोस. काय तर म्हणे माझी आई हे सगळं करत नाही, माझ्या सासूबाई आहेत त्या, आणि मला माहितीये त्या आणि माई आजी एकत्र खूप छान मंगळागौर खेळायचे. हे ऐकून अद्वैत म्हणतो, का हो का, काही उगाच. यावर आता कला म्हणते, अरे उगाच नाही, बघ मला हे सगळं माहितीये आणि तुला काहीच माहित नाही. यावर अद्वैत म्हणतो, प्रत्येक गोष्टीत तू असं माझ्यापेक्षा शहाणी आहेस असं प्रूव्ह करायला जाऊ नकोस हा, आणि मला कसं माहिती नसणार आहे. यावर कला म्हणते, त्यासाठी ना घराकडे लक्ष असावं लागतं चांदेकर, तर जरा सतर्क राहावं लागतं तरच कळतं. यावर अद्वैत म्हणतो, गरजेपुरतं लक्ष असतं माझं, तुझ्यासारखं अतिभोचकपणा करत नाही मी. यावर कला म्हणते, मी काही अतिभोचकपणा करत नाही. आता नाश्त्याच्या वेळेला आबासाहेब आणि सरोज मॅडम बोलत होते तेव्हा मी ऐकलं आणि तेव्हाच मला कळलं. यावर अद्वैत म्हणतो, तू काय माझ्या फॅमिलीला हायजॅक केलंयस का. यावर कला म्हणते, हो, आणि तू माझ्या आईला. बरं ते सगळं जाऊ दे ना चांदेकर, तू मला काही सुचवणार आहेस का. तुझ्या त्या ग्रेट मेन्यू मधून काहीतरी आयडिया दे ना मला. यावर आता अद्वैत म्हणतो, सध्या तरी काही सुचत नाहीये मला. यावर कला म्हणते, मग कसला रे ग्रेट तू, जाऊ दे मीच बघते काय करता येते ते, ठेव तू फोन. यावर आता अद्वैत म्हणतो, तू काय बघतेस, अगं जी गोष्ट मला नाही जमत ती तुला काय जमणार आहे. यावर आता कला म्हणते, हो चांदेकर, तुम्ही मला चॅलेंज करू नका, पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला फोन करून सांगते की नाही बघा की सरोज मॅडम माझ्याबरोबर मंगळागौरीची स्पर्धा खेळायला तयार आहेत म्हणून. यावर आता अद्वैत म्हणतो, ओ बापरे 10 मिनिटं, बरं ठीक आहे चालू दे. यावर आता कला म्हणते, हो बघच मग आता तू. यावर आता अद्वैत म्हणतो, हो ना मग ठीक आहे ना, बघू असं म्हणत आता दोघेही फोन ठेवून देतात. कला इकडे फोन कट करते आणि तिकडे अद्वैत म्हणतो, 10 मिनिटात माझ्या आईला कन्व्हिन्स करणार आहे काही. तर दुसरीकडे आता कला विचार करू लागते की सरोजला कन्व्हिन्स कसं करायचं. त्यात कलाला काहीतरी सुचतं आणि कला म्हणते, आयडिया. आता कला काहीतरी शक्कल लढवत असते. तर दुसरीकडे आता नैना रोहिणीकडे येते आणि रोहिणीकडे आलेली असते आणि रोहिणीला मंगळागौरीच्या खेळाबद्दल सगळं काही सांगते. तितक्यात आता रोहिणी यावर हे सगळं ऐकते आणि म्हणते, काय, इथे माझा मुलगा जेलमध्ये आहे आणि यांना मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, म्हणजे इथे कोणाला काही पडलेलीच नाहीये, आणि हे सगळं त्या कलामुळे होत आहे. सोडणार नाहीये मी तिला अजिबातच. आता कला, खरे आता तू आहेस आणि मी आहे. यावर आता नैना लगेच म्हणते, मॉमिन-लॉ, ती कला हे सगळं मुद्दामूनच करते, सवय तिची ती घाणेरडी, माहिती आहे ना आपल्याला. यावर आता लगेच रोहिणी म्हणते की आता तू बघच मी काय करते ते. नैना म्हणते, आता कसं मॉमिन-लॉ, या मंगळागौरीच्या खेळाकडे आपण खेळ म्हणून नाही तर गेम करायचा आहे म्हणून बघूया. म्हणजे तसंही आता या स्पर्धेत आता कला आपली स्पर्धक असणार आहे. 4 चौघात तिला तोंडावर पाडण्याची ही संधी कमालीची आहे. माझ्या संसाराची वाट लावली आहे ना तिने, आता मी तिला सोडणारच नाही. म्हणून म्हणते मी तुम्हाला की तुम्ही आणि मी दोघे मिळून आपण या मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेऊया आणि दोघी मिळून तिची वाट लावून टाकूयात. एकदा का तिची नाचक्की झाली की ऑटोमॅटिकली अख्ख्या चांदेकरांची नाचक्की होईल, ती पण संपूर्ण कोल्हापुरासमोर. यावर आता रोहिणी म्हणते, चालेल जातो आता. तेव्हा आता नैना म्हणते, ओके असं म्हणत आता नैना खुश होऊन जाते बाहेर.
खरं तर नैनाला काही संसाराची वगैरे पडलेली नसते, ते सोन्याच्या पैंजणवर तिचा डोळा असतो. नैना जेव्हा जाते आता तेव्हा रोहिणी स्वतःशीच म्हणत असते की तुझे प्लॅन्स खूप छोटे छोटे असतात नैना, माझे नाही. नुसती नाचक्की नाही होणार आहे, कला खरे मंगळागौर खेळायची आहे ना तुला, ठीक आहे तर ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात शेवटची मंगळागौर असणार आहे. तर दुसरीकडे आता कला सरोजच्या खोलीच्या बाहेर येऊन पोहोचलेली असते, कॉफी आणि तो न्यूजपेपर घेऊन. कला आता आधी ढुंकून बघते तर तिला सरोज काम करताना दिसते. तेव्हा आता कला तिथे येते आणि डोअरवर नॉक करते. नॉक केल्यानंतर ती आता सरोज बघते की कोण आलंय. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम आत येऊ का. त्यावर आता सरोज म्हणते ये ना. तेव्हा आता सरोज तिचे काम करण्यात मग्न असते आणि इतक्यात कला आत येते आणि तिला कॉफी देते. कला म्हणते हे घे, तुमची कॉफी आणली होती. तर आता लगेच सरोज म्हणते अगं तू का आणलीस कॉफी, मी अंजुला सांगितली होती. यावर कला म्हणते हो, मीच म्हणाले अंजुला की मी घेऊन जाते असं. यावर सरोज म्हणते बोल, काय बोलायला आलीस. तेव्हा कला आता आपल्या हातात असलेला तो न्यूजपेपर सरोजला दाखवते आणि त्यावरची जाहिरात दाखवू लागते. ती म्हणते हे बघा हा न्यूजपेपर. मगाशी यावर आपण चर्चा करत होतो ना. सरोज मॅडम माझी खूप इच्छा आहे हो या स्पर्धेत भाग घेण्याची, पण सासू आणि सून या जोडीने एकत्र भाग घेणं आवश्यक आहे. मला असं वाटतंय की आपण दोघींनी यात एकत्र भाग घ्यायला हवा. यावर आता सरोज लगेच म्हणते की सॉरी, मला इंटरेस्ट नाही आहे याच्यात. गेल्या वर्षी घरची मंगळागौर होते म्हणून खेळले, नाहीतर ती पण नसती खेळली. यावर आता कला म्हणते अहो पण आजोबांची इच्छा आहे की घरातल्या सगळ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा. यावर सरोज म्हणते की आबांशी जर बोलायचं असेल तर मी बोलून घेईन त्यांच्याशी, पण मला नाही जमणार. आता सरोज डायरेक्ट फेटाळून देते तिची मागणी कलाची आणि तिला न्यूजपेपर देते. आता कला तो न्यूजपेपर घेते आणि बिचारी नाराज होऊन तशीच हळूहळू मागच्या पावलाने जाऊ लागते. आता शेवटी जाताना म्हणजे बाहेर जाताना कला एकदा पुन्हा सरोजकडे वळून बघते, पण ठीक आहे आता काही होत नाही. तर पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मंगळागौरीच्या ठिकाणी म्हणजे जिथे ती स्पर्धा असते तिथे सगळेजण जमलेले असतात मस्त छानपैकी रेडी वगैरे होऊन. आणि अद्वैत आणि कलाचं तिथे आता पुन्हा भांडण सुरू होतं. अद्वैत आता कलाला म्हणतो की हे काय, बसाच्या जागेवर सगळा पसारा घालून ठेवलायस तू. यावर आता कला म्हणते की उगाच आगाऊपणा करण्यापेक्षा माझी मदत कर चांदेकर चल. यावर आता अद्वैत म्हणतो आगाऊ कुठली असं म्हणत आता तिथली एक कळशी असते ती उचलून आता अद्वैत जात असतो. यावर आता कला म्हणते की कसलं काय आगाऊपणा तू करतोयस, आणि इकडे ती कळशी तू का घेतोयस, आणि इकडे असं म्हणत आता त्या दोघांचं भांडण होत असतं. तिथे बाजूबाजूला मंगळागौरीचे खेळ चाललेले असतात पण या दोघांचं भांडण काही थांबत नसतं. आता यांच्यामध्ये ते कळशी एकमेकांकडून एकमेकांच्या हातातून हिसकावत असतात आणि नेमकं ती कळशी बाहेरच्या साईडला फेकली जाते. आता कला जोरात ओरडते चांदेकर असं म्हणत, आणि ती कळशी तिकडे कुठेतरी जाऊन म्हणजे पडेल इतक्यात कोणीतरी ती कळशी पकडतं आणि ती कळशी कोणीतरी पकडतं आणि बोलतं की खेळ सुरू होण्याआधीच तुम्ही दोघं सुरू झालात. आता ती कळशी पकडणारं दुसरं तिसरं कोणी नसून आदेश बांदेकर सर असतात. ओके, सो त्यांनीच खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलेलं असतं. तेव्हा आता दुसरीकडे स्पर्धेला सुरुवात करतात. तेव्हा आदेश सर म्हणतात की सासू म्हणजे आदेश सर आता बोलू लागतात, आदेश बांदेकर सर आता बोलू लागतात की सासू म्हणजे परंपरेचा आदर्श, तर सूनबाई म्हणजे नव्या गोष्टीतला उत्साह. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या फेरीला. यामध्ये सासूबाई सूनबाई या दोघींनी मिळून व्यवस्थित पूजा मांडायची आहे. आता म्हणजे सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे सगळेजण ते करायला रेडी झालेले असतात. सो हा होता आजचा भाग. म्हणजे पुढच्या भागात मंगळागौरीचे छान छान खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा पुढचा भाग कुठल्याही अवस्थेत मिस करू नका, कारण पुढचा भाग आणखीनच रंजक असणार आहे. आणि तो आलाय याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तेव्हा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओबद्दल कमेंट्स करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे स्पेसिफिकली मेन्शन करा, सो दॅट मला कळेल तरी की आपल्या प्रेक्षकांची मुळात चॉईस कशी आहे. आणि आपल्या नेहमीप्रमाणे व्हिडिओचा शेवटचा पार्ट म्हणजे कालच्या व्हिडिओच्या आलेल्या छान छान कमेंट्स. खरंच तुमचा प्रतिसाद खूप स्फूर्तिदायक असतो. सो मला आता नावं अनाऊन्स करायला आवडेल ज्यांच्या कालच्या भागामध्ये खूप छान छान कमेंट्स आलेल्या होत्या. सो पहिलं नाव आहे वैष्णवी, ओके. त्यानंतर आहेत वैभव कुष्टे, मंगला ठावी, त्यानंतर आहेत आनंद केसवानी. नेहमीप्रमाणे खूप छान पद्धतीने त्यांनी कमेंट केलेली आहे. त्यानंतर आहेत रंभा कांबळे, वंदना जगताप, वैभव कुष्टे पुन्हा एकदा आहे. त्यानंतर सुशिला मस्के, विजया काटे, ओप्पो करून कोणाची तरी ID आहे. त्यानंतर आहेत ओप्पो F21, ओके. अंकुश बाविस्कर, मालिनी जाधव, शीतल अनिल पवार. त्यानंतर आहेत मार्गरेट शिंगारे. त्यानंतर आहेत छाया थेटे, ओके.
खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत आणि सगळ्या कोणाचं म्हणणं असं आहे की म्हणजे यातून कोणाला कला अद्वैतची जोडी आवडते, कोणाला आवाज आवडतो. सगळेजण खूप छान छान आपापली मतं व्यक्त करताय. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.